बॅट्समनला दोन बॅट्समन मैदानावरती दाखल झालेत. किरण आणि त्याच्या जोडीला आपण बाल रघुनाथ आणि किरण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय रमेशजी तांबाणे आणि नवनाथजी ठोंबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आपण यावं व्यासपीठावरती. बंटी बॉलर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल पहिलाच या ठिकाणी पहिल्याच डॉट बॉलने सांगता केली जाईल. किरण आणि रघुनाथची जोडी आपल्याला पाहायला मिळते की इकडे कोल्हारी टीम क्षेत्ररक्षण करतो आणि त्यांच्या विरोधात बॅटिंग करण्यासाठी आपण बाल आई भवानी नेवाली मौजे टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वेग खूप चांगला आहे. त्याबरोबर टप्प्यावरती असलेलं नियंत्रण या ठिकाणी पाहायला मिळतं. पंचांकडे बाईटची अपील जरूर केली जाते. पण बॉल अगदी आपण पाहाल खूप चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यानंतर डॉट बॉल दोन सलग डॉट बॉल फेकलेत गोलंदाजानं बंटीने. दुसरा डॉट बॉल किरणसाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. तिसरा चेंडू फेकी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. वाईट बॉल पंचांनी या ठिकाणी घोषित केला. वाईट +1. धावसंख्येत 2 या आकड्यानं श्री गणेशा केला जाईल. 2 धावा धावपळकरते मात्र येऊन पोहोचल्यात. 22 आलेली ही धावसंख्या आपण पाहाल. 2 आल्या. 2 धावसंख्येने श्री गणेशा 2 डॉट बॉल जरूर आले आपल्याला पाहायला मिळाले. हलक्या फळीनं बॉलला खेळलं. चेंडूखाली क्षेत्ररक्षक एक धाव या ठिकाणी मात्र सहजरित्या कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत 1 आकड्यानं बदल केला जाईल. 3 धावा धावपळकरते आता मात्र येऊन पोहोचल्यात. सुरुवात खूप चांगली झाली आहे बंटीकडून कारण की 2 डॉट बॉल फेकले. वाईट बॉल आले आणि बाईजवरती कमवलेली ती 1 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. त्याचबरोबर उमेश ठोंबरे आपल्याला देखील विनंती आपण देखील यावं व्यासपीठावरती. सहर्ष स्वागत आपलं. या ठिकाणी आडव्या फळीने खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटवर आला. बॉलला ओळखलं खऱ्या अर्थाने आणि पंच ठेवला बॉलवरती आणि धाबा कंप्लीट केला. या चेंडूंवरती तब्बल 2 धावा आल्या या बॉलवरती. धावसंख्येत 2 आकड्यानं बदल केला जाईल आणि धावफलकामध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 5 या आकड्यावरती. कदाचित धावफलकावरती जर मिस्टेक झाली आमच्याकडून बोलण्यामध्ये तर ती क्षमा मागून दुरुस्त करण्यात येते. जर स्कोररकडून झाली तर त्याच्यामध्ये थोडा वाद देखील निर्माण होतो. 1 धावसंख्या आलेली आहे. धावसंख्येत 1 आकड्यानं बदल केला आहे. 6 धावसंख्या धावफलकावरती खूप चांगली गोलंदाजी चालू आहे. भन्नाट वेग या गोलंदाजाकडे आणि त्यानंतर टप्प्यावरती असलेलं नियंत्रण या गोलंदाजाचं अगदी चांगली बाजू या गोलंदाजासाठी आपल्याला पाहायला मिळते. खोलात टाकलाय बॉलला. खोलात टाकलाय. पंचांकडे अपील मागितले. यष्टिरक्षकाला देखील माहीत आहे की मैदानावरती नक्की घडलं तरी काय. त्यानंतर थोडी अपील करण्याची जी क्षमता होती यष्टिरक्षकाची, यष्टिरक्षक जागेवर थांबला. अपीलमध्ये इतका उत्साहपणा दाखवला नाही कारण की ब्रश झाल्यानंतर जमिनीला स्पर्श झाला बॉल हे पाहिलं. पंचांनी देखील ओळखलं. यष्टिरक्षकांनी देखील ओळखलं आणि धावसंख्या थांबवली आहे ती तब्बल 6 या आकड्यावरती. 6 धावसंख्या धावपळकावरती लागलेली जाते. 6 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रतिषटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. संपलंय. 6 धावसंख्येचं षटक या ठिकाणी मात्र संपुष्टात आलंय. पहिले षटक ज्यामध्ये 9 क्षेत्ररक्षक प्रतिबंधनामध्ये बांधले होते आणि त्यानंतर 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाले. अगदी सीमारेषेच्या जवळ पाहायला मिळाले आणि या संपूर्ण षटकाचा फायदा घेत आपण पाहाल बंटी या गोलंदाजानं खूप चांगले काम करत 6 धावा खर्च केल्यात. संभाजी बॉलर येतोय आता. संभाजी बॉलर या ठिकाणी पाहायला मिळालं. वैयक्तिक पहिली सांगीकोट्यातील नृत्य षटक कोलोली एंडकडून खऱ्या अर्थानं बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालाय. डॉट बॉलचे सांगत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 24 चेंडूंचं सत्र असेल. 4 षटक फेकले जातील. पहिल्या षटकामध्ये आले 6
संभाजीची गोलंदाजी या ठिकाणी चालू आहे. पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पूर्ण शफल झाला खेळाडू आणि त्यानंतर बॅकफुटवर येऊन पंच करण्याचा प्रयत्न केला. चेंडूपळीचा संपर्क इतका झाला नाही. जो मनसुबा होता त्या मनसुबानुसार अगदी आपण बाल मैदानाप्रती झालं नाही चित्र आणि एक धाव आली आहे. तोपर्यंत धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल. 8 धावफलकामध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 7 आकड्यावरती. 7 धावसंख्या धावफलकावरती मात्र येऊन पोहोचले. पुन्हा एकदा बॉल ट्रॅकवरती. संभाजी तयार होतोय. हलक्या फळीनं फ्लिक केलं. फर्स्ट स्लिपमध्ये बॉल गॅदर केलाय खूप चांगल्या बॉलला. एक धाव आली आहे. खरं तर एक बॉलवर 3 धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल आणि धावफलकामध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 8 आकड्यावरती. 8 धावसंख्या धावफलकावरती मात्र लागली जाते. दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल कारण की खूप चांगले पावलावर पाऊल ठेवून खरं तर संभाजीने आता गोलंदाजी केली आहे बंटीच्या आणि 8 धावसंख्येपर्यंत आत्तापर्यंत आपल्याला थांबलेलं पाहायला मिळतात. उंचकुरा फटका जज केला आहे आणि पकडली झेल. पहिली विकेट आणि निंबाळकरांना लागलेला पहिला हादरा या ठिकाणी आपल्याला किरणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फटक्यामध्ये तितकी ताकद आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि तितकी ताकद नव्हती खरं तर या खेळाडूनं या बॉलवरती आणि त्याचबरोबर मनसुबा देखील खूप चांगला होता आणि त्यानंतर झालेलं परिवर्तनशील विकेट झाली. पहिल्या क्रमांकाचा गडी झाला आहे बाद. तब्बल 8 आकड्यावरती. असं वाटलं की बऱ्याचशा वेळानंतर मोठा फटका एक्झिक्यूट केल्या मैदानावरती. सीमारेषेपलीकडे जातोय की काय वेट अँड वॉच करावं लागेल या गोलंदाजासाठी. 8 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. संभाजी रनअप देखील खूप जास्त आपल्याला पाहायला मिळतो. अगदी 30 यार्डच्या बाहेरून देखील 2 पाऊल बाहेरून हे रनअप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यानंतर पुढे एकदा बॅट्समन प्रदीप अनस्ट्राईक आपल्याला पाहायला मिळणार आहे. खूप चांगला फटका. ही देखील झेल होऊ शकते. क्षेत्ररक्षक देखील तोच आणि खेळाडू फक्त बदल झाला आणि त्याला देखील परतीच्या दिशेने पाठवलंय. खेळाडू बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समन आता मैदानावरती दाखल झालाय प्रकाश. थोडी बिकट परिस्थिती अगदी जसं थंडीमध्ये काखडल्यासारखं होतं तशी परिस्थिती आता खऱ्या अर्थानं धावसंख्येची पाहायला मिळते नेवाळेकरांची. 8 धावसंख्येवरती 8 धावसंख्या धावफलकावरती मात्र लागल्या जात आहेत. न्यू बॅट्समन प्रकाश मैदानावरती. आदरणीय दीपकजी कांबेरे आणि मोहन कांबेरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. दीपक कांबेरे आणि मोहन कांबेरे. दोन्ही मान्यवरांना विनंती. आदरणीय दीपकजी कांबेरे आणि मोहनजी कांबेरे आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यावं. परिस्थिती आता थोडी बिकट आहे. प्रकाशला तारावं लागेल आता मैदानावरती. संकटमोचक बनावं लागेल निंबाळकरांसाठी. कितपत धावसंख्या प्रकाश करतोय मैदानावरती हे पाहणं देखील आता खूप महत्त्वाचं आहे कारण की प्रदीप बाद झाला, किरण देखील बाद झाला. रघुनाथ आणि प्रकाश ही जोडी आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग द कार्पेट. एक धाबा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत एकीकडे बदल केला जाईल. त्याचबरोबर दीपक कांबेरे यांच्या या ठिकाणी आपण जर आपल्याला विनंती या व्यासपीठावरती आणि त्यानंतर मोहन दादा आपल्याला देखील विनंती आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. दोन्ही मान्यवर उपस्थित कारण की या मान्यवरांनी दिलेली संधी आणि त्यानंतर निर्माण झालेला हा माझा संपूर्ण समालोचनाचा प्रवास खरे तर वावळलीमधून या क्षेत्राची सुरुवात झाली आणि या दोन्ही मान्यवरांची संधी खऱ्या अर्थाने तिथपासून झालेली ही सुरुवात. दोन्ही मान्यवर आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे मोहनदादा आणि त्याचबरोबर दिलीप दादा यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. क्रिकेटवरती असलेला अथांग प्रेम. आदरणीय मारुतीजी दुर्गे साहेब गुरुग्राम पंचायत वाकळचे माजी उपसरपंच
सरपंच आदरणीय साहेबांना विनंती आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. खूप चांगला बॉल आशाभूत नजरेनं शेवटी बॉलकडे पाहत राहिला आणि धावफलक मात्र जर विचार केला तर डॉट बॉलची सांगत या ठिकाणी तीनही षटक बंटी, संभाजी आणि त्यानंतर कैलास तीनही गोलंदाजांना पहिला बॉल हा अगदी डॉट फेकलाय, निर्धाव बॉल फेकलाय. खरं तर धावसंख्या झाली आहे तब्बल आदरणीय माजी सरपंच साहेब यांच्या या ठिकाणी मारुती बाबा दुर्गे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. आपल्या ठिकाणी सरस स्वागत. धाबा झाल्या धावफलकावरती तब्बल 10 झाल्यात. दुसऱ्या षटकामध्ये कदाचित धावसंख्या आल्या तब्बल 3 धावसंख्या आल्या. पहिल्या षटकामध्ये आल्या 6, नंतर आल्या 3 आणि धावा झाल्या तब्बल आता 10 धावसंख्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. कैलासची गोलंदाजी चालू आहे. आता कदाचित 2-3 फटके मोठे येणं खूप गरजेचं आहे, कारण की 3 षटकं कशी संपली अगदी आमच्या गुणलेखकाला देखील माहीत नाही. इतक्या कमी वेळामध्ये षटकं संपलीत खऱ्या अर्थानं. 2 धावा आल्या. धावसंख्या दोन्ही आकड्यांना बदल केली, परिवर्तन केलं जाईल आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 12 या आकड्यावरती. 12 धावसंख्या धावफलकावरती मात्र लागली जाते. कैलासची गोलंदाजी चालू आहे. आता 3 चेंडू फेकलेत कैलासनं देखील. आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेत प्रमोद भागेत आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी उंचकुरा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, जज केलंय, पकडलं खेळाडूनं. प्रत्येक खेळाडूनं बॅट्समनच्या पावलावर पाऊल ठेवून बॅटिंग केली खऱ्या अर्थानं मैदानावरती. तू चल पुढे, मी येतो मागून, अशी परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळाली. कारण की मराठीमध्ये म्हण देखील आहे की घर फिरले की घराचे वासं देखील फिरतात. जो पहिल्या फलंदाजानं जी झेल उडवली लॉंग ऑफमध्ये आणि दुसऱ्या खेळाडू आपण पाहिलं खऱ्या अर्थानं बाद झाला. पहिला खेळाडू किरण बाद झाला, त्यानंतर जो प्रदीप गेला, प्रदीपने देखील ते क्षेत्र निवडलं, तसाच फटका आणि खेळाडू झाला बाद. आता खरं तर मैदानावरती प्रकाश गेला, प्रकाशने थोडंसं सावरलं, 3 चेंडू खेळलाय जरूर. रघुनाथ आता खऱ्या अर्थानं बाद झाला, जो स्ट्राईक हँडेड बॅट्समन होता खऱ्या अर्थानं. मैदानावरती या खेळाडूला टिकून राहणं गरजेचं होतं, कारण की कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त फायटिंग स्कोर उभा करणं महत्त्वाचं आहे आता. आणि धावफलकाचा जर विचार केला तर अद्याप धावा झाल्या धावफलकावरती 13 धावसंख्या. रमेश बॅट्समन आता मैदानावरती दाखल झालाय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 13 धावसंख्या धावफलकावरती झाल्यात आणि त्याचबरोबर 4 गडी बाद देखील झालेत. क्षमा असावे, 3 गडी देखील बाद झालेले आहे. पंचांकडे अपील एलिव्हेशन आपल्याला पाहायला मिळालं. उत्साह खूप चांगला होता, पण उत्साहामध्ये तितकी ताकद नव्हती खऱ्या अर्थानं. 1 धाव आली. धावसंख्येत एकीकडानं बदल केला जाईल आणि धावफलक मात्र जम पोहोचेल ते तब्बल 13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या धावफलकावरती मात्र जम पोहोचते. बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 6 आल्या, दुसऱ्या षटकात आल्या 3 आणि हे तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतं. लॉंग द कार्पेट एकच आहे ते. या बॉलवरती देखील धावसंख्येत एकीकडाने बदल केला जाईल आणि धावफलक मात्र जम पोहोचेल ते तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावसंख्या धावफलकावरती आता मात्र येऊन पोचले. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र संपुष्टात आले आणि धावफलकावरती धाव येऊन पोचले तब्बल 14 धावसंख्या. 3 षटकं संपलीत या ठिकाणी आणि या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 5 धावसंख्या खरं तर आल्या. पहिल्या षटकामध्ये 6, 3 आणि 5 अशा धावसंख्या आल्या आणि संपूर्ण धावसंख्येचं समीकरण 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 18 चेंडू संपले, 14 धावा धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचले. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार या ठिकाणी. आज 6 चेंडूंमध्ये कितपत धावसंख्या पोहोचते खऱ्या अर्थानं हे पाहणं देखील आता खूप महत्त्वाचं असणार आहे. फायटिंग स्कोर उभा करावा लागणार आहे. जास्तीत जास्त धावसंख्या खरं तर उभी करावी लागणार आहे. आता जर 2 आहात कोल्हारी टीमच्या विरोधात जर करायचे असेल ना, नेवाळी टीमला, आईबाबा आणि नेवाळी मौजे टीम या संघाला जर 2 हात करायचे असेल, जर एक चांगला संघर्ष निर्माण करायचा असेल, तर संघर्षाची लढाई करत असताना संघर्षाचा जो हत्यार आहे तो प्राबंधक, तितकी तुमच्याकडे क्षमता देखील हवी आहे. जर 2 हात करायचे तर जास्तीत जास्त धावसंख्या तुम्हाला उभारावी लागणार आहे प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये. कारण की जी गोलंदाजी इतकी एअरटाईट झाली खऱ्या अर्थानं की बॅट्समनला त्यांनी हात खुले करायची संधी मैदानावरती दिलीच नाही आणि याचंच प्रतिउत्तर कमी धावसंख्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. उंचखोरा फटका खेचण्याचा प्रयत्न आणि याचा प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती आपण पाहाल. प्रकाशला परतावं लागेल मैदानातून. बॅक टू द डगआउट प्रकाश. खूप चांगली बॉलिंग म्हणावी लागेल. 3ही खेळाडू, अगदी 4ही खेळाडूंचा विचार केला कॅच आऊट झालेत. 2 लॉंग ऑफमध्ये झाले.
क्षमा असेल लंगनमध्ये 2 खेळाडू झाले, त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्यानंतर एक काव कॉर्नर रिसांमध्ये 4 खेळाडू या ठिकाणी झालेत बाद. आणि आता 5 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी आहे. धावफलकाचा विचार केला धावा येऊन पोहोचल्या तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावसंख्या थोडी बिकट परिस्थिती असं वाटलं. प्रकाश गेल्यावरती जास्तीत जास्त धावसंख्या प्रकाश मैदानावरती आणू शकतो, पण प्रकाशनं देखील उंचा फटका खेचण्याचा प्रयत्न, फक्त बॅट आणि बॉलचा जो संपर्क झाला आणि ज्या जागेने बॉलला ब्रश करायचं होतं त्या जागेने ब्रश झालंच नाही, थोडं बाहेरच्या साईडला ब्रश झालं आणि त्यानंतर झेली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये उडाली आणि बाद झाला खेळाडू प्रकाश आणि परतलं तंबूच्या दिशेने. खूप खूप चांगला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पडल्यानंतर अगदी नाकाच्या समोरून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चारही गोलंदाजांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण की खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, पण तितकं जमलं नाही खऱ्या अर्थानं. आई भवानी नेवाळ टीमच्या बॅट्समनला स्वतःहून मैदान सोडले, स्वतःहून स्पोर्ट्स स्पिरिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर ज्या मेरिटनुसार बॅटिंग चालू होती ना, गोलंदाजी चालू होती, किरण रघुनाथ आणि प्रदीप या 3 खेळाडूंना ओळखणं खूप गरजेचं होतं आणि ही मेरिट ओळखून नंतर येणारे बॅट्समन मैदानावरती दाखल करणं खूप गरजेचं होतं. कारण की पडती बाजू खऱ्या अर्थानं कोल्हारी टीमनी ओळखले बॅट्समनची, की कोणत्या दिशेनं बॅट्समनला आपण ब्लॉक करू शकतो, कोणते फटके मारण्यापासून थांबवू शकतो, वाचवू शकतो, आणि ही बाजू त्यांनी ओळखली. ही पडती बाजू जी होती ती ओळखली आणि या बाजूचा फायदा घेत अद्याप धावपळक मात्र जाऊन पोहोचले ते तब्बल 14 या आकड्यावरती. कदाचित अद्याप चेंडू फेकले, तीनही डॉट बॉल फेकले, 2 विकेट, त्यामधील एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकदा कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का? एकच धावेत या धावसंख्येत देखील एक धावसंख्येत बदल केला जाईल. 15 धावसंख्या धावफलकात पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, त्यानंतर 3 आल्या आणि मग तिसऱ्या षटकामध्ये बॉल झाले. त्या षटकामध्ये तब्बल 4 चेंडू झालेत. 16 धावसंख्या धावफलकावरती लागले जातात. खेळाडू थोडासा फंबल देखील झाला आणि या फंबल होऊन देखील आपण पाहाल हा देखील डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 16 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतो. फिरून खेळण्याचा प्रयत्न, अठरा धावसंख्येचं टार्गेट आता कोल्हारी टीमच्या विरोधात आहे. 24 मध्ये 18 करायच्या, चेंडू जास्त आणि धावसंख्या कमी. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूयात. आदरणीय ग्रुपग्रामपंचायत भागाचे माजी सरपंच मारुतीजी दुर्गे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी सुनीलजी दुर्गे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान करावा. त्याचबरोबर
आदरणीय मोहनदादा कांबेर यांचे देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी सुनीलजी दुर्गे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्ये आदरणीय मोहनदादा कांबेर यांचे या ठिकाणी शुभ सन्मान करावा. त्याचबरोबर दिलीप दादा कांबर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. उमेश जी डोंबरे यांचे हे देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी आदरणीय मारुतीजी दुर्गे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ये आपण या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान करावा. मॅचला सुरुवात केली जाईल. या ठिकाणी आपण पहा 24 चेंडूंमध्ये करायच्यात 18. 2 बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतील कोल्हारी टीमचे. एकवीरा कोल्हारी टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या विरोधात जय भवानी नेवाळी मौजे ही टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आदरणीय उमेशजी टोंबरे यांचे या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. आपल्याला देखील विनंती आहे शुभ सन्मान त्याचा स्वीकार करावी आपल्याला विनंती. अठरा धावसंख्येचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. महेश आणि रुपेशची जोडी मैदानावरती दाखल झाली. बॉलिंग ट्रॅकवरती प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय. शफल झाला पहिलाच खेळाडू. शफल झाल्यानंतर अगदी आपण डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 18चा पाठलाग करायचा. 23 मध्ये आता 18 बनवायच्या. 24-18चं समीकरण होतं. धावांपेक्षा 6 चेंडू जास्त मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांमध्ये 18 धावसंख्या जमवायच्या. प्रदीप गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. कदाचित पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके आले तर विजयाचे समीप अगदी डोळे झाकून जाऊ शकतो कोल्हारी टीम. बॅकफुटवर येऊन पंच करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल पंचांनी घोषित केला. वाईटचा कॉल दिला या ठिकाणी पंचांनी. अतिरिक्त धावसंख्येत बळ होईल आणि त्यानंतर 1 धावसंख्येने धावफलकाचा श्रीगणेशा केला जातोय. 1 धावसंख्या धावफलकावरती मात्र लागली जाते. त्याचबरोबर अंबरपाडा टीम आपल्याला विनंती आहे की तिसरा षटक झाल्यानंतर आपण या ठिकाणी नाणेफेकीच्या कौलासाठी यायचंही आपल्याला विनंती. 1 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. प्रदीपची गोलंदाजी या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर महेश आणि रुपेश ही जोडी मैदानावरती खेळ करण्यासाठी सज्ज झालेली आहे. खूप चांगला बॉल पंच केले. बॉल आणि बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल जाईल 6 धावसंख्येसाठी. येतो षटकार. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या सात धावसंख्या धावफलकावरती मात्र येऊन पोहोचले. प्रदीपवर केलेलं हे आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे. कट केलंय बॉल. खूप चांगला पॉइंट आणि अगदी आपण पाहाल की फर्स्ट स्लिपमधून बॉल रिलीज होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलक मात्र बदललं जाईल. 11 या आकड्यावरती 11 धावसंख्या धावफलकावरती आता मात्र येऊन पोहोचते. यानंतर अगदी आपण पाहाल अंबरपाडा आणि त्यांच्या विरोधात विजेता संघ या 2 संघादरम्यानची मॅच होणार. यामधून जो विजय होईल तो अंबरपाडा संघाच्या विरोधामध्ये मात्र 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 10 धावसंख्येवरती महेश खेळतोय. 18चा पाठलाग करायचा आहे. त्याच्यातील 10 झाल्यात. अजून 8ची गरज असणार आहे.
वाईट बॉल अतिरिक्त धावसंख्या देखील आकड्यांना बदल केला जाईल. 12 धावसंख्या धावबळ करते आता मात्र येऊन पोचले. चेंडू बाकी असेल खरं तर या षटकातील 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. त्यातील 12 धावसंख्या झालेल्या आहेत धावफलकावरती. अजूनही 6 धावसंख्येची गरज असणार आहे. एक मोठा फटका मॅच सहज विजयी करू शकतो. लॉंग द कार्पेट औपचारिकता बाकी आहे खरं तर आता मॅच मध्ये. धावसंख्येत 4 आकड्यांना बदल केलाय. 16 धावसंख्या 2 धावसंख्येची अजूनही गरज असणार आहे. पहिला डॉट बॉल त्यानंतर आला षटकार. हा देखील चौकार. आपण या 3 चेंडूंचा जर विचार केला ना महेशने जे खेळले त्यांचा 14 वैयक्तिक धावसंख्यांवर आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. एक धावसंख्येत बदल होईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 17 या आकड्यावरती. 17 धावसंख्या धावफलकावरती मात्र लागली जाते. वैयक्तिक 15 वरती आपण पाहाल महेश खेळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी मात्र पहिलं संपलं. आता 18 चेंडूंमध्ये जमवायचे तब्बल 1 धाव. 18 बॉल मध्ये 1 करायची. आता महेश पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक असेल आपल्याला पाहायला मिळेल. विजयी फटका कोणत्या दिशेने येतोय कसा येतोय हे पाहणं देखील आता खूप महत्वाचं असणार. चला हंबरपाडा टीम आपल्याला वेळांनी कॉल आहे आपल्याला की या करणं. तर हंबरपाडा टीम समंजसपणाचं लक्षण. अगदी सन्मानपूर्वक विजय फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. खूप चांगली बॅटिंग मानावी लागेल की 18 चेंडूंचा खेळ शेष असून देखील ह्या बॉलवरती एक समंजसपणाचं लक्षण दाखवून खरं तर मैदानातून 1 धाव काढून विजयाच्या दिशेने मात्र वाटचाल केली. कोलारी टीमने बसस्टॉपला कोलारी टीम दोन्ही टीमच्या टीमला बसस्टॉपला असेल नेक्स्ट मॅचसाठी असेल कोलारी टीमला आणि नेक्स्ट